हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर चला मग आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे 12th क्लासच्या बायोलॉजीमधील चॅप्टर नंबर 1 रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. तर लोअर प्लांट म्हणजे काय पहा, जे लेस डेव्हलप प्लांट असतात त्याला आपण लोअर प्लांट म्हणतो, आणि जे प्लांट हायली डेव्हलप झालेले असतात, वेल डेव्हलप झालेले असतात, अशा प्लांटला आपण काय म्हणतो, हायर प्लांट्स म्हणतो. तर ह्या लोअर आणि हायर प्लांटमध्ये रिप्रोडक्शन हे कसं होतं हे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. तर चॅप्टर सुरू करण्यापूर्वी आपण पाहू की यामध्ये आपण कोणकोणते टॉपिक कव्हर करणार आहे. तर फर्स्ट टॉपिक आहे तुमचा असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, आणखी असेक्शुअल रिप्रोडक्शनचे कोणकोणते टाईप आहेत हे आपण ह्या टॉपिकमध्ये पाहणार आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहेत मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय, मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे काय, पॉलिनेशन कशाला म्हणतात, पॉलिनेशन म्हणजे काय, आउटब्रीडिंग डिव्हाइसेस, आउटब्रीडिंग डिव्हाइसेस कोणकोणते आहे, कशाला आउटब्रीडिंग डिव्हाइसेस म्हणतात, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन, पोलन आणि पिस्टिलमध्ये इंटरॅक्शन कशी होते, डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय, डबल फर्टिलायझेशन ही प्रोसेस कुठे आणि कशी होते हे पण आपल्याला ह्या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म, एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट कशी होते, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ, एम्ब्रिओची डेव्हलपमेंट कशी होते, सीड अँड फूड डेव्हलपमेंट, सीडचे आणि फूडचं फॉर्मेशन कसं होतं, त्याची डेव्हलपमेंट कशी होते, कुठे होते, हे आपल्याला ह्याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. अपोमिक्सिस म्हणजे काय, पार्थिनोकार्पी म्हणजे काय, पॉलिएम्ब्रिओनी कशाला म्हणतात, हे सगळे टॉपिक आपल्याला या चॅप्टरमध्ये कव्हर करायचे आहेत. तर चला मग आपण सुरुवात करूया. रिप्रोडक्शन. पहा, रिप्रोडक्शन या वर्डमध्येच त्याचा मिनिंग आहे, री अँड प्रोडक्शन. री म्हणजे काय तर अगेन, आणि प्रोडक्शन म्हणजे काय, फॉर्मेसिस, जेनेसिस, फॉर्मेशन आणि जेनेसिस. तर पहा इथे काय सांगितलं आहे, रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन लाईक पॅरेंट. म्हणजे ह्या पॅरेंटपासून कशाचं प्रोडक्शन होत आहे, ह्या यंग वनचं प्रोडक्शन होत आहे. आणि हे जे यंग वन तयार झालेले आहेत ते एक्झॅक्ट कसे असणार आहेत, लाईक डिअर पॅरेंट, त्यांच्या पॅरेंटसारखे असणार आहेत. त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन, ज्याच्यामध्ये कशाचं तरी अगेन आणि अगेन प्रोडक्शन होत आहे. आणि जे काय प्रोड्यूस झालं ते कसं दिसत आहे, त्यांच्या सिमिलर लाईक देअर पॅरेंट. Reproduction is an essential process as it leads to continuation of life as well as to maintain the continuity of life. पा ह्या ह्या रिप्रोडक्शन ही प्रोसेस खूप इसेन्शियल आहे. आणि ती कशासाठी इसेन्शियल आहे तर कंटिन्युएशन ऑफ स्पेसिसचं कंटिन्युएशन होण्यासाठी ही गरजेची आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण रोजचं एक्झाम्पल घेतलं तर आपण रोजचं जर स्टेम कट करून जर ते आपण सॉईलमध्ये प्लांट केलं आणि काही दिवसांनी आपल्याला मग त्याला छोटे छोटे लिव्ज येताना दिसतात. तर म्हणजेच काय होतं की एका प्लांटपासून दुसरा प्लांट तयार होत आहे, न्यू प्लांट तयार होत आहे. तर ज्या वेळेस एका प्लांटपासून न्यू प्लांट तयार होतो त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन म्हणतो. आणि जे न्यू प्लांट तयार झाले ते एक्झॅक्ट कसं असणार आहे, टू देअर पॅरेंट, त्याच्या पॅरेंटसारखं दिसणार आहे. सेम त्या प्लांटसारखं हे न्यू प्लांट दिसणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो. आणि अशाच पद्धतीने काय होत आहे, स्पेसिसचं कंटिन्युएशन होत आहे. एका स्पेसिसपासून दुसरी स्पेसिस तयार होत आहे, न्यू स्पेसिस तयार होत आहे, कशाचं तरी न्यू प्रोडक्शन होत आहे. त्याच प्रोसेसला आपण रिप्रोडक्शन म्हणतो, ॲज वेल ॲज टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ लाईफ. आणि ह्या रिप्रोडक्शन या प्रोसेसमुळे जी लाईफची कंटिन्युटी आहे ती मेंटेन केल्या जात आहे. इच ऑर्गॅनिझम हॅज इट्स ओन पर्टिक्युलर मेथड ऑफ रिप्रोडक्शन. प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये त्याच्या काही पर्टिक्युलर मेथड आहेत रिप्रोडक्शनसाठीच्या. ऑल दिस मेथड जनरली फॉल इंटू टू कॅटेगरीज. आणि त्याच मेथड दोन कॅटेगरीमध्ये काय केलेलं आहे, डिवाइड केल्या गेल्या आहेत. रिप्रोडक्शन इज डिवायडेड इंटू टू टाईप, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, किंवा ह्याच्यामध्ये काय होत आहे, अ सिंगल पॅरेंट इज इनव्हॉल्ड इन प्रोडक्शन ऑफ प्रोजनी. ज्या वेळेस प्रोजनीचं प्रोडक्शन होतं त्यावेळेस यामध्ये फक्त सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व असतात ह्या असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. आणि इट रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ क्लोन. मग जी काय प्रोजनी ही जी न्यू प्रोजनी तयार होणार आहे, जी काय प्रोजनी तयार होणार आहे ती कशी दिसणार आहे, काय त्या प्रोजनीला काय म्हणणार आहेत आपण, क्लोन. ती कशी दिसणार आहे, एक्झॅक्ट टू देअर पॅरेंट, त्यांच्या पॅरेंटसारखी दिसणार आहे, सेम. आणि जे मग जेनेटिकली आणि मॉर्फॉलॉजिकली जे सेम इंडिव्हिज्युअल असतात त्यालाच आपण काय म्हणतो, क्लोन म्हणतो. सेक्शुअल रिप्रोडक्शन. ह्या सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, टू पॅरेंट इन्व्हॉल्व इन फॉर्मेशन ऑफ प्रोजनी. म्हणजे ज्या वेळेस प्रोजनीचं फॉर्मेशन होईल त्यावेळेस त्याच्यामध्ये किती पॅरेंट इन्व्हॉल्व असणार आहे, टू. आणि असेक्शुअलमध्ये सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व आहे, त्याच्यामध्ये किती पॅरेंट इन्व्हॉल्व आहे, टू पॅरेंट इन्व्हॉल्व आहे.
इट रिझल्ट इन व्हेरिएशन. ह्याचा रिझल्ट कसा येणार आहे, व्हेरिएशनमध्ये येणार आहे. म्हणजे आपल्याला चेंजेस, काही डिफरन्सेस पाहायला मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस टू गॅमेटचं फ्युजन होईल आणि त्यांच्यापासून न्यू जनरेशन, न्यू प्रोजनी तयार होईल, त्यावेळेस ते न्यू इंडिव्हिज्युअल, न्यू प्रोजनी आणि पॅरेंट यांच्यामध्ये आपल्याला काही चेंजेस पाहायला मिळतील, काही डिफरन्सेस दिसतील. तर त्या चेंजेसला, त्या डिफरन्सेसला आपण काय म्हणतो, व्हेरिएशन असं म्हणतो. पहा, असेक्शुअल रिप्रोडक्शन. नेक्स्ट पॉईंट आहे आपला असेक्शुअल रिप्रोडक्शन. ह्याच्यामध्ये काय होतं पहा, असेक्शुअल रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ टू कम्पॅटिबल गॅमेट ऑर सेक्स सेल. म्हणजेच असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये तेच सांगितलेलं आहे की जे आधीच्या आपण स्लाइडमध्ये डिस्कस केलं की असेक्शुअल रिप्रोडक्शन होताना फक्त सिंगल पॅरेंट काय असतात, त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. हेच इथे सांगितलेलं आहे की डज नॉट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ टू कम्पॅटिबल गॅमेट ऑर सेक्स सेल. इथे दोन कम्पॅटिबल गॅमेटचं फ्युजन होत नाही किंवा दोन सेक्स सेलचं फ्युजन युनाइट होत नाहीत. ते अशा रिप्रोडक्शनला आपण काय म्हणतो, असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो. इट इज द प्रोसेस रिझल्टिंग इन द प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजनी फ्रॉम अ सिंगल ऑर्गॅनिझम. याच्यामध्ये जी सिंगल ऑर्गॅनिझम पासून जी न्यू प्रोजनी तयार होणार आहे, न्यू प्रोजनीचं जे प्रोडक्शन होणार आहे ते कसं असणार आहे, जेनेटिकली आयडेंटिकल असणार आहे. अँड इनहेरिट द जीन्स ऑफ द पॅरेंट. जे पॅरेंटमध्ये जे जीन आहेत ते जीन्स ह्या न्यू प्रोजेनीमध्ये काय होणार आहेत, इनहेरिट होणार आहेत, ट्रान्सफर होणार आहेत. सच मॉर्फॉलॉजिकली जेनेटिकली आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल आर कॉल्ड ॲज क्लोन्स. म्हणजे असे मॉर्फॉलॉजिकली जेनेटिकली आयडेंटिकल असणाऱ्या इंडिव्हिज्युअललाच आपण काय म्हणतो, क्लोन असं म्हणतो. ऑर्गॅनिझम चूज टू रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय डिफरंट मोड ऑर वे. पहा, ऑर्गॅनिझममध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, पण त्याच्यामध्ये पण त्याचे काही काही डिफरंट वे आहेत, डिफरंट मोड आहेत. तर ते आपण डिफरंट वे आणि मोड डिस्कस करूया. एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा. स्पायरोगायरामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, पण कोणत्या मोडने, फ्रॅगमेंटेशन या मोडने होतं. ईस्टमध्ये बडिंग या वेने त्यांच्यामध्ये काय होत असतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. क्लायमॅडोमोनाजमध्ये स्पोर फॉर्मेशन होतं. बायनरी फ्युजन हे अमिबान पॅरामेशियममध्ये आपल्याला पाहायला मिळते. पेनिसिलियममध्ये कॉनिडियाचं फॉर्मेशन होतं, तर स्पॉन्जेसमध्ये ज्युमिल फॉर्मेशन होतं. एकानंतर एक आपण हे पॉईंट डिस्कस करणार आहे, त्यांचे मोड कसे असतात, काय असतात ते. फ्रॅगमेंटेशन. फर्स्ट आहे फ्रॅगमेंटेशन. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कॅन ब्रेक इंटू फ्रॅगमेंट ड्यू टू वन ऑर अदर रिझन. एक्झाम्पल सांगितलेले स्पायरोगायरा. दिस फ्रॅगमेंट्स ग्रो इंटू न्यू इंडिव्हिज्युअल. हे पहा, इथे काय दाखवलेले, फ्रॅगमेंटेशन इन स्पायरोगायरा. स्पायरोगायरामध्ये फ्रॅगमेंटेशन कसं होतं पहा, हे जे दिसतं स्पायरोगायरा म्हणजे काय असतं, स्पायरोगायरा हे एक फिलामेंटस आल्गी आहे आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला हे स्ट्रँड लाईक डीएनएच्या स्ट्रँड लाईक स्ट्रक्चर दिसतं बघा, डीएनएच्या स्ट्रँड सारखं स्ट्रक्चर दिसतं. यालाच आपण काय म्हणतो, फिलामेंट, म्हणजेच फिलामेंटस स्ट्रक्चर आहे. हे त्याचा सेंटरचा न्यूक्लियस आहे, ह्याला आपण सेप्टा म्हणतो. आणि हे कसे स्पायरल क्लोरोप्लास्ट ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. मग ज्यावेळेस अनफेवरेबल कंडिशन येते किंवा काही ॲक्सिडेंटल रिझनमुळे किंवा काही अदर रिझनमुळे ज्यावेळेस हा स्पायरोगायरा ब्रेक होईल, मग ब्रेक झाल्याच्या नंतर तो काय होईल, स्मॉल स्मॉल फ्रॅगमेंटमध्ये डिवाइड होईल आणि प्रत्येक फ्रॅगमेंट ग्रो इंटू न्यू इंडिव्हिज्युअल, म्हणजे न्यू इंडिव्हिज्युअल म्हणून काय करेल, स्वतःला ग्रो करेल. त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंट पडतात त्याचे आणि ते फ्रॅगमेंट न्यू इंडिव्हिज्युअल म्हणून ग्रो करतात. नेक्स्ट आहे बर्डिंग. इट इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ईस्ट. युनिसेल्युलर ईस्ट म्हणजे काय असतं, युनिसेल्युलर म्हणजे काय, जे ऑर्गॅनिझम सिंगल सेलपासून बनलेले असतात त्यांना आपण काय म्हणतो, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतो. तर हा ईस्ट कसा आहे, युनिसेल्युलर आहे, एका सिंगल सेलपासून बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये मोस्ट कॉमन असेक्शुअल मेथड कोणती आहे, बडिंग ही मेथड आहे. ते बडिंग थ्रू स्वतःला असेक्शुअली रिप्रोड्यूस करत असतात. युजली इट टेक्स प्लेस ड्युरिंग फेवरेबल कंडिशन बाय प्रोड्युसिंग वन ऑर मोर आउटग्रोथ. त्या आउटग्रोथलाच आपण बर्ड्स असं म्हणतो. द बर्ड्स ऑन सेपरेशन डेव्हलप इंटू न्यू इंडिव्हिज्युअल. मग काय होतं, ही मदर सेल आहे, ही मदर सेल आहे आणि ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन असते, ज्यावेळेस फेवरेबल कंडिशनच्या वेळेस ह्या ईस्टमध्ये आउटग्रोथ तयार होते आणि ती आउटग्रोथ एक किंवा एकपेक्षा जास्त आउटग्रोथ तयार होतात. त्याच आउटग्रोथला आपण काय म्हणतो, चेन ऑफ बर्ड्स म्हणतो. चेन ऑफ बर्ड्स म्हणतो आउटग्रोथला. आणि मग ज्यावेळेस अनफेवरेबल कंडिशन येईल किंवा अदर रिझनमुळे हे काय होतात, ह्या बर्ड एकमेकांपासून सेपरेट होतात आणि सेपरेशन झाल्याच्या नंतर त्या काय करतात, स्वतःला डेव्हलप इंटू न्यू
इंडिव्हिज्युअल. न्यू इंडिव्हिज्युअलमध्ये स्वतःला काय करतात, डेव्हलप करतात. त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, बडिंग. बडिंग थ्रू त्यांच्यामध्ये काय होत असतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं ईस्टमध्ये. नेक्स्ट पाहू. नेक्स्ट आहे स्पोर फॉर्मेशन. इन क्लायमॅडोमोनाज असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय फ्लॅजेलेटेड मोटाईल झूस्पोर विच कॅन ग्रो इंडिपेंडेंटली इंटू न्यू इंडिव्हिज्युअल. हे पहा, ही कशाची डायग्राम दाखवली आहे, क्लायमॅडोमोनाजची. क्लायमॅडोमोनाज, झूस्पोर इन क्लायमॅडोमोनाज. हे जे आहे ही पॅरेंट सेल आहे आणि ह्या पॅरेंट सेलमध्ये झूस्पोरेंजियम आहेत, एनक्लोज झालेले आहेत झूस्पोरेंजियम. मग ज्या वेळेस हे ब्रेक होईल त्यावेळेस हे झूस्पोर काय होतील, बाहेर पडतील. आणि हे झूस्पोर कसे असतात, फ्लॅजिलेटेड असतात, मोटाईल झूस्पोर असतात. मोटाईल म्हणजे काय, एका म्हणजे जे मुवमेंट करू शकतात अशा ह्याला आपण काय म्हणतो, मोटाईल. आणि फ्लॅजिलेटेड म्हणजे हे हेअर लाईक जे स्ट्रक्चर दिसतं ते हेअर लाईक स्ट्रक्चर काय, फ्लॅजेला. ह्या फ्लॅजेला थ्रू ते काय करत असतात, लोकोमोशन करत असतात. म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी ते मूव्ह करू शकतात ह्या फ्लॅजेला थ्रू. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, फ्लॅजिलेटेड आणि मोटाईल झूस्पोर म्हणतो. मग विच कॅन ग्रो इंडिपेंडेंटली इंटू न्यू ऑर्गॅनिझम. ज्यावेळेस हे बाहेर पडतील तेव्हा प्रत्येक झूस्पोर ॲज अ न्यू इंडिव्हिज्युअल म्हणून काय करेल, ग्रो करेल. त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, स्पोर फॉर्मेशन. बायनरी फिजन पहा. बायनरी फिजन is a form of asexual reproduction in which an organism divide into two. Each part carry one copy of genetic material. आता हे बायनरी फिजन अमिबामधलं दाखवलेलं आहे. एक्झाम्पल अमिबाचं आहे. हे पॅरेंट अमिबा आहे. मग ज्यावेळेस फेवरेबल कंडिशनच्या वेळेस तो काय होईल, फेवरेबल कंडिशन भेटल्याच्या नंतर तो पूर्ण फुल्ली डेव्हलप होईल. वेल डेव्हलप झाल्याच्या नंतर तो त्याच्यामध्ये काय होईल, इलॉंगेशन होईल. इलॉंगेशन ऑफ न्यूक्लियस. म्हणजेच ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ह्याच्यामध्ये सेल डिव्हिजन होईल. कोणते कोणते सेल डिव्हिजन होतील, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय, तर न्यूक्लियसचं ज्याच्यामध्ये डिव्हिजन होतं, डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज कॅरिओकायनेसिस आणि डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम इज कॉल्ड ॲज सायटोकायनेसिस. तर पहा इथे आपल्याला काय न्यूक्लियसचं डिव्हिजन होताना पाहायला मिळतं, म्हणजेच इथं कॅरिओकायनेसिस ही प्रोसेस होते. मग इथे काय होते, एक न्यूक्लियसचं इलॉंगेशन होताना दिसतं. मग त्यानंतर लगेच सायटोप्लाझम म्हणजे सायटोकायनेसिस होतं आणि सायटोप्लाझम पण डिवाइड होतो टू पार्टमध्ये. आणि नंतर हे दोन्ही ह्यांच्यापासून हे दोन्ही सेल तयार होतात आणि हे दोन्ही सेल एकमेकांपासून सेपरेट होऊन ॲज अ न्यू इंडिव्हिज्युअल म्हणून काय करतात, ग्रो करतात. म्हणजेच ह्यांच्यामध्ये काय होतं, एक इच पार्ट कॅरी वन कॉपी ऑफ जेनेटिक मटेरियल. प्रत्येक सेलमध्ये त्याचं स्वतःचं काय असतं, जेनेटिक मटेरियल डिवाइड होत असतं. आणि मग हे डिवाइड झाल्यावर, सेपरेट झाल्यावर ॲज अ न्यू इंडिव्हिज्युअल म्हणून ते काय करतात, ग्रो करतात. ह्याच प्रोसेसला आपण बायनरी फिजन म्हणतो. नेक्स्ट पहा, व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, प्लांट रिप्रोड्यूस असेक्शुअली थ्रू दिअर व्हिजिटेटिव्ह पार्ट. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशनमध्ये प्लांट हे स्वतःला रिप्रोड्यूस करतात असेक्शुअली, पण कशा थ्रू, तर व्हिजिटेटिव्ह पार्ट थ्रू. त्यांच्या व्हिजिटेटिव्ह पार्ट थ्रू त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत आहे. हेन्स द न्यू प्लांट फॉर्म आर जेनेटिकली आयडेंटिकल टू दिअर पॅरेंट. म्हणजे न्यू प्लांट तयार होतील ते कसे असतील, टू आयडेंटिकल टू दिअर पॅरेंट, त्यांच्या पॅरेंटसारखे असतील जेनेटिकली. आणि दिअर आर ऑल्सो फ्यू मेथड विच वूड नॉट ऑकर नॅचरली इन प्लांट. काही अशा मेथड आहेत की ज्या नॅचरली प्लांटमध्ये ऑकर नाही होत नसतात. Agriculture and horticulture exploit vegetative reproduction in order to multiply fresh stock of प्लांट. आणि मग ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चरमध्ये व्हिजिटेटिव्ह प्रपोगेशन होऊन त्यांच्या पासून मल्टिप्लाय फ्रेश स्टॉक बनवला जातो. आर्टिफिशियल मेथड आर यूज टू प्रपोगेट डिझायर्ड व्हरायटी अकॉर्डिंग टू ह्युमन रिक्वायरमेंट. आर्टिफिशियल मेथडनी ह्युमनच्या रिक्वायरमेंटनुसार आपण डिझायर्ड व्हरायटीचे प्लांट तयार करू शकतो. तर द व्हेरियस मेथड आर ॲज फॉलोज. मग त्या कोणकोणत्या मेथड आहेत ते आपण पाहू. कटिंग ही कशी आहे, आर्टिफिशियल मेथड आहे. द स्मॉल पीस ऑफ एनी व्हिजिटेटिव्ह पार्ट ऑफ अ प्लांट हॅव्हिंग वन ऑर मोर बड इज यूज फॉर प्रोपगेशन. याच्यामध्ये काय केलं, एक्झाम्पल सांगितलं आहे. स्टेम कटिंग कशामध्ये होते, रोज आणि बोगनविलियामध्ये. लीफ कटिंग कशामध्ये होते, सॅन्सविरियामध्ये. रूट कटिंगचं एक्झाम्पल काय आहे, ब्लॅकबेरी आहे. तर मग ह्यांच्यामध्ये काय होतं, ही ह्यांच्यामध्ये कटिंग केली जाते. कोणता पण प्लांटचा पार्ट, एक व्हिजिटेटिव्ह पार्टचा स्मॉल पीस कट केला जातो, ज्याच्यावर की एक किंवा एकपेक्षा जास्त बड प्रेझेंट असतात. आणि मग तो काय केला जातो, दुसऱ्या ठिकाणी लावला जातो आणि मग त्याच्यापासून न्यू प्लांट तयार होतो. एक्झाम्पल स्टेम कटिंग. आपण रोज आणि बोगनविलियामध्ये काय करतो, स्टेमची कटिंग करून आपण त्याच्यापासून न्यू प्लांट बनवू शकतो.
सॅन्सिव्हिरियामध्ये आपण लिपची कटिंग करून त्याच्यापासून न्यू प्लांट तयार करू शकतो आणि ब्लॅकबेरीमध्ये रूट कटिंग करून रूटपासून आपण न्यू प्लांट तयार करू शकतो. याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, कटिंग. म्हणजे व्हेजिटेटिव्ह पार्ट कट करून आपण त्याच्यापासून न्यू प्लांट तयार करू शकतो. नेक्स्ट आहे ग्राफ्टिंग. Here parts of two plants are joined in such a way that they grow as one plant. दोन प्लांट आपण एकमेकांसोबत जॉईन करून त्याच्यापासून एक प्लांट काय करू शकतो, ग्रो करू शकतो. त्या प्रोसेसला ग्राफ्टिंग म्हणतात. इन दिस मेथड पार्ट ऑफ स्टेम कंटेनिंग मोर दॅन वन बर्ड. म्हणजे आपण एक स्टेमचा पार्ट कट करतो ज्याच्यावर की एक किंवा एकपेक्षा जास्त बर्ड प्रेझेंट असतात. तर त्या स्टेमच्या पार्टला आपण काय म्हणतो, सायन म्हणतो. इज जॉईन ऑन टू अ रूटेड प्लांट. जे रूटेड प्लांट आहे, रूटेड पोर्शनवर आपण काय करतो, हा जो स्टेम कट केलेला आहे तो काय करत असतो, असा जॉईन करतो. रूटेड पार्टला हा स्टेम जॉईन करतो आणि त्याच्यापासून न्यू एक प्लांट तयार होतो. तर त्या प्रोसेसला काय म्हणतात, ग्राफ्टिंग. तर हा जो रूटेड पोर्शन आहे, हा रूटेड जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, स्टॉक. आणि जो स्टेमचा पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणतो, सायन म्हणतो. वेअर ॲज बडिंग इज ऑल्सो कॉल्ड बड ग्राफ्टिंग. आणि ज्या ठिकाणी बडिंग होते त्या पोर्शनला आपण काय म्हणतो, बड ग्राफ्टिंग म्हणतो. इन विच ओनली वन बड इज जॉईन ऑन द स्टॉक. स्टॉकवर काय केली जाते, एक बर्ड काय केली जाते, जॉईन केली जाते. एक्झाम्पल ॲपल, पियर, रोज एक्सेट्रा. Grafting tissue culture. It is a method by which a small amount of plant tissue is carefully grown to give many plantlets. Micropropagation method is also used nowadays. पहा, तर इथे काय सांगितलेलं आहे, ह्या आता जर पाहायला गेलं तर मायक्रोप्रोपोगेशन ही मेथड जास्त यूज केल्या जाते. तर टिश्यू कल्चर या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, एक प्लांटमधील सेल किंवा टिश्यू एक्सप्लांट केला जातो, घेतला जातो आणि मग तो आगार मीडियमवर ग्रो करतात. मग त्याच्यापासून छोटे छोटे टायनी प्लांटलेट तयार होतात आणि त्याच्यापासून आपण कमी वेळामध्ये जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये आपण न्यू प्लांटचं प्रोडक्शन करू शकतो. अशा प्रोसेसला आपण टिश्यू कल्चर म्हणतो. पहा, ह्या डायग्राममध्ये ते दाखवलेलं आहे पूर्ण. हे प्लांट आहे आणि त्यामध्ये आपण सेल किंवा टिश्यू कट करून हे एक्सप्लांट केले. एक्सप्लांट इन आगार प्लेट. नंतर आपण ते एक्सप्लांट केलेले जे सेल टिश्यू आहे ते आगार प्लेटवर ठेवले आहे. नंतर ते त्याच्यापासून टायनी प्लांटलेट तयार होताना दिसत आहेत आणि त्याचं मग ॲसिमिलेशन करतात. तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपण ही प्रोसेस करतो, टिश्यू कल्चर ही प्रोसेस करतो, त्यावेळेस आपल्याला खूप जास्त प्रमाणात हायजीन मेंटेन करावं लागतो. कारण तिथे मायक्रो ऑर्गॅनिझमचं इन्फेक्शन किंवा ते मायक्रो ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी ग्रो झाले नाही पाहिजे. जर त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो व्हायला लागले तर त्याच्यापासून न्यू प्लांट तयार होऊ शकत नाही. नेक्स्ट पॉईंट आहे आपला सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, इट इन्व्हॉल्व्स फ्युजन ऑफ टू कम्पॅटेबल गॅमेट ऑर सेक्स सेल. याच्यामध्ये दोन कम्पॅटेबल गॅमेटचं फ्युजन होतं आणि त्यांच्या किंवा दोन सेक्स सेलचं फ्युजन होतं आणि त्याच्यापासून न्यू प्रोडक्शन होतं. ऑल ऑर्गॅनिझम रिच टू द मॅच्युरिटी इन देअर लाईफ बिफोर दे कॅन रिप्रोड्यूस सेक्शुअली. म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये ते सेक्शुअली रिप्रोड्यूस होण्याच्या आधी त्यांच्यामध्ये काय असतं, मॅच्युरिटी ही स्टेज येत असते. इन प्लांट द एंड ऑफ जुवेनाइल ऑर व्हेजिटेटिव्ह फेज मार्क द बिगिनिंग ऑफ रिप्रोडक्टिव्ह फेज. मग यांच्यामध्ये जुवेनाइल फेजच्या एंडिंगला ऑर व्हेजिटेटिव्ह फेज मार्क्स द बिगिनिंग ऑफ रिप्रोडक्टिव्ह फेज. व्हेजिटेटिव्ह जे फेज आहे त्याच्यापासून त्यांचं काय होतं, तिथून रिप्रोडक्टिव्ह फेजची स्टार्टिंग होते. कॅन बी सीन इझिली इन हायर प्लांट ॲट द टाइम ऑफ फ्लावरिंग. हायर प्लांटमध्ये फ्लावरिंगच्या वेळेस आपल्याला ही फेज पाहायला मिळते, इझिली पाहायला मिळते. द फ्लावर इज स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ अ प्लांट इन विच सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस. फ्लावर हे स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर आहे, रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे प्लांटमध्ये मधलं, ज्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. The function of flower is to produce haploid gamete and to ensure that fertilization will take place. पहा, द फंक्शन ऑफ फ्लावरचं फंक्शन काय आहे की ते काय करतात, हॅप्लॉइड गॅमेट तयार करतात आणि हॅप्लॉइड गॅमेट तयार होऊन त्यांच्यामध्ये काय होत असतं, फर्टिलायझेशन होत असतं. टिपिकल फ्लावर कन्सिस्ट ऑफ 4 डिफरंट ओरल्स. टिपिकल फ्लावरमध्ये आपल्याला 4 टाईपचे ओरल्स पाहायला मिळतात. कोणकोणते पहा, कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. हे काय फ्लावरचं स्ट्रक्चर आहे. हे जे येलो कलरचा थोडासा राऊंडेड स्ट्रक्चरचा टिपचा जो पोर्शन दिसतो त्याला आपण अँथर म्हणतो.
आणि अँथरच्याच अँथर आणि हा सिंगल युनिट आहे कशाचा, तर अँड्रोशियमचा. अँड्रोशियमलाच आपण मेल स्ट्रक्चर म्हणतो. आणि हे जे ट्यूबलाईक स्ट्रक्चर दिसतं किंवा हे स्टॉकलाईक स्ट्रक्चर दिसतं त्याला आपण काय म्हणतो, फिलामेंट म्हणतो. आणि ह्या अँथर अँड ह्या फिलामेंट हे फिलामेंट दोघांना ज्या पॉईंटला जॉईन होतात त्या पॉईंटला आपण काय म्हणत असतो, कनेक्टिव्ह म्हणतो. हे जे ब्राईट कलरचं स्ट्रक्चर आहे ज्याला आपण पाकळ्या म्हणतो त्यालाच काय म्हणतात, पेटल म्हणतात. आणि हे ग्रीन कलरचं स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणतो, सेपल म्हणतो. याला आपण रिसेप्टॅक्युलम म्हणतो. हे जे आहे ते कार्पेल आहे, हे स्टिग्मा आहे, हे जे आहे स्टिग्माच्या नंतर हे खालचं जे ट्यूबलाईक स्ट्रक्चर आहे त्याला आपण स्टाईल म्हणतो. हे जे राऊंडेड कलरचं स्ट्रक्चर आहे, राऊंडेड स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणतो, ओव्हरी. आणि ओव्हरीच्या आतमध्ये काय असतात, ओव्हल प्रेझेंट असतात. आणि हे कोणतं स्ट्रक्चर आहे, फिमेल स्ट्रक्चर आहे ज्याला आपण काय म्हणतो, कार्पेल म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो, गायनोशियम पण म्हणतो. ऑल स्टेमिन अँड्रोशियम, ऑल कार्पेल गायनोशियम, ऑल पेटल करोला, ऑल सेपल कॅलिक्स. नेक्स्ट पॉईंट आहे आपला सेक्शुअल. नेक्स्ट स्लाइडमध्ये काय सांगितलेलं आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व्स 2 मेजर इव्हेंट. ह्या रिप्रोडक्शनमध्ये 2 मेजर इव्हेंट होतात, मिओसिस अँड द फ्युजन ऑफ गॅमेट टू फॉर्म अ डिप्लॉय झायगोट. म्हणजे ज्यावेळेस 2 गॅमेटचं फ्युजन होतं त्यावेळेस 2 गॅमेट फ्यूज होऊन त्यांच्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होतो. आणि हे दोन्ही मेल गॅमेट कसे असतात, हॅप्लॉइड असतात. मग दोन्ही हॅप्लॉइड मेल गॅमेट फ्यूज होऊन युनाइट होऊन त्यांच्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होतो. अँड द प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली डिसिमिलर ऑर्गॅनिझम. आणि ह्या झायगोटपासून कशाचं प्रोडक्शन होतं, तर ऑफस्प्रिंगचं प्रोडक्शन होतं. आणि तो ऑफस्प्रिंग कसा असतो, जेनेटिकली डिसिमिलर असतो. व्हेरिएशन आर युजफुल फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ अ सर्वायवल अँड द इव्हॉल्युशन ऑफ स्पेसिस. तर पॉईंट ऑफ व्ह्यूने जर पाहायला गेलं तर सर्वायवलसाठी आणि इव्हॉल्युशन स्पेसिसच्या इव्हॉल्युशनसाठी व्हेरिएशन हे खूप गरजेचं आहे, युजफुल आहे. ओव्हर द टाइम सेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॅरेक्टराइज्ड बाय द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. ज्यावेळेस सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट होतं त्यालाच आपण काय म्हणतो, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट इज कॉल्ड ॲज अ फर्टिलायझेशन म्हणतो. द फॉर्मेशन ऑफ झायगोट, फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर मग त्याच्यापासून काय तयार होतं असतं, झायगोट तयार होतं. झायगोट नंतर एम्ब्रिओचं फॉर्मेशन होतं, फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ. सिक्वेशनल इव्हेंट, आणि हे इव्हेंट कसे होतात, सिक्वेशनल होतात. दॅट ऑकर्स इन सेक्शुअल रिप्रोडक्शन आर ग्रुप्ड इंटू 3 डिस्टिंक्ट स्टेजेस. त्याच्यात 3 स्टेजेस आहेत डिफरंट. प्री फर्टिलायझेशन, सेकंड आहे फर्टिलायझेशन आणि थर्ड आहे पोस्ट फर्टिलायझेशन. तर आपण पाहू प्री फर्टिलायझेशनमध्ये काय होतं. प्री फर्टिलायझेशनमध्ये गॅमेटचं फॉर्मेशन होतं. मेल गॅमेट मेल बॉडीमध्ये तयार होतो, फिमेल गॅमेट फिमेल बॉडीमध्ये तयार होतो. ते दोन्ही तयार झाल्याच्या नंतर त्यांचं फ्युजन होतं, म्हणजेच त्यांच्यापासून गॅमेटचं फॉर्मेशन होतं, गॅमेट फॉर्मेशन होतं. गॅमेट फॉर्मेशन झाल्याच्या नंतर ते 2 मेल गॅमेट कुठेतरी ट्रान्सफर व्हायला पाहिजे. मग ह्याच प्रोसेसमध्ये ट्रान्सफर ऑफ गॅमेटचं गॅमेट ट्रान्सफर होतात. गॅमेट ट्रान्सफर झाल्याच्या नंतर त्यांचं तिथं काय होतं, दोन्ही गॅमेट एकमेकांसोबत आल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये काय होतं, फ्युजन होतं, फ्युजन ऑफ गॅमेट होतं. गॅमेटचं फ्युजन झाल्याच्या नंतर फर्टिलायझेशन झाल्यावर त्यांच्यामध्ये काय तयार होतं, फॉर्मेशन ऑफ झायगोट तयार होतं. झायगोट कसं असतो, डिप्लॉइड असतो. मग झायगोटमध्ये अगेन सेल डिव्हिजन होतं. सेल डिव्हिजन झाल्याच्या नंतर त्याच्यापासून काय तयार होतं, एम्ब्रिओचं फॉर्मेशन होतं. एम्ब्रिओ फॉर्मेशन झाल्याच्या नंतर एम्ब्रिओला कशाची कवरिंग असते, सीड कोटची कवरिंग असते. त्या सीड कोटच्या कवरिंग पासून सीडचं फॉर्मेशन होतं. आणि ओव्हरीपासून कशाचं फॉर्मेशन होतं, तर फ्रूटचं फॉर्मेशन होतं. तर हे 2 स्टेजेस पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये होतं. तर हे प्री फर्टिलायझेशन पोस्ट फर्टिलायझेशन कसं होतं ते आपण पाहूया. The male reproductive organs of flower is called as अँड्रोशियम. जे मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे हे फ्लावर मधलं त्यालाच आपण काय म्हणतो, अँड्रोशियम म्हणतो. आणि जे फिमेल स्ट्रक्चर असते त्याला आपण काय म्हणतो, गायनोशियम म्हणतो. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ अँड्रोशियम मधला जो इंडिव्हिज्युअल मेंबर असतो, सिंगल मेंबर असतो त्यालाच आपण काय म्हणतो, स्टॅमिन म्हणतो. स्टॅमिन कन्सिस्ट ऑफ फिलामेंट, कनेक्टिव्ह अँड अँथर. स्टॅमिनमध्येच 3 पार्ट आहेत, फिलामेंट, कनेक्टिव्ह अँड अँथर, जे की मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेले आहे. ज्यावेळेस आपण स्ट्रक्चर ऑफ फ्लावर पाहत होतो त्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अँथर अँड फिलामेंटमध्ये जे कनेक्शन असतं, जिथे ते जॉईंट होतात त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, कनेक्टिव्ह म्हणतो. आणि मग अँथर हॅव्हिंग 2 अँथर लोब. अँथरमध्ये काय असतात, 2 अँथर लोब असतात त्यालाच आपण काय म्हणतो, थिका म्हणतो. जे लियर असतात त्याला आपण काय म्हणतो, जे लोब थिका. स्ट्रक्चर ऑफ अँथर पहा. स्ट्रक्चर ऑफ अँथर
अँथर इज जनरली डायथिकस. अँथर कसा असतो? डायथिकस असतो. डायथिकस आपण कशाला म्हणतो? ज्याच्यामध्ये 2 लोब असतात, हॅव्हिंग 2 लोब्स. अँड टेट्रास्पोरेंजियल म्हणजे अँथर इज जनरली डायथिकस अँड टेट्रास्पोरेंजियल असतो. ईच लोब ऑफ अँथर कंटेन्स 2 पोलन सॅक. हे पहा, हे इमॅच्युअर अँथर आहे, त्याचा ट्रान्सफर सेक्शन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे 2 लोब पाहायला भेटतात, 1 आणि हा 2. तर प्रत्येक लोबमध्ये 2 काय दिसतात आपल्याला? पोलन सॅक दिसतात. 1 2 1 2 अशा 2 पोलन सॅक दिसतात. इन डायथिकस अँथर 4 पोलन सॅक आर प्रेझेंट, देअरफॉर इट इज अ टेट्रास्पोरेंजियल. प्रत्येक लोबमध्ये आपल्याला 2 पोलन सॅक दिसतात. अशा पद्धतीने अँथरमध्ये किती पोलन सॅक आहेत? 1 2 3 4 पोलन सॅक आहेत, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? टेट्रास्पोरेंजियल. अँड इमॅच्युअर स्टेज ऑफ अँथर इज रिप्रेझेंटेड बाय ग्रुप ऑफ पॅरेनकायमेटस टिश्यू सराउंडेड बाय सिंगल लेअर एपिडर्मिस. ही जी आउटर मोस्ट, जी व्हाईट कलरची आपल्याला ही लेअर दिसते वरच्या साईडने, आउटर मोस्ट लेअर, त्यालाच आपण काय म्हणतो? एपिडर्मिस. आणि ही सिंगल सेल पासून तयार झालेली असते ही एपिडर्मिस, त्याला आपण एपिडर्मिस म्हणतो. आणि त्याच्यामध्ये काय असतात? पॅरेनकायमेटस टिश्यू. ह्या एपिडर्मिसच्या सराउंडिंगला पॅरेनकायमेटस टिश्यू काय असतात? प्रेझेंट असतात. द हेटेरोजेनेसिटी म्हणजे डिफरन्शिएशन arises when some hypodermal cell get transformed into achosporial cell. एपिडर्मिस सेलच्या खालीच कोणत्या सेल असतात? कोणती लेअर असते? तर हायपोडर्मल सेल प्रेझेंट असतात. हायपो म्हणजे काय? तर लोअर साईडला जे प्रेझेंट आहे, खालच्या साईडला, त्याला आपण हायपोडर्मल सेल म्हणतो. आणि ह्या हायपोडर्मल सेल नंतर त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म होतात, तर अचोस्पोरियल सेलमध्ये होतात. हे पहा, टीएस ऑफ अँथर. टीएस ऑफ अँथरमध्ये काय होतं पहा? द अचोस्पोरियल सेल डिवाइड इंटू अँड इनर स्पोरोजिनस सेल अँड आउटर प्रायमरी पॅरायटल सेल. अशा स्पोरियल सेलमध्ये सेलचं डिव्हिजन होतं, सेल डिवाइड होतात आणि त्यांच्यापासून 2 सेल तयार होतात, इनर स्पोरोजिनस सेल अँड आउटर प्रायमरी पॅरायटल सेल. स्पोरोजिनस सेल फॉर्म स्पोरोजिनस टिश्यू. स्पोरोजिनस सेलपासून स्पोरोजिनस टिश्यू तयार होतात. ईच सेल ऑफ स्पोरोजिनस टिश्यू इज कॅपेबल ऑफ गिव्हिंग राईज टू अ मायक्रोस्पोर टेट्राड. प्रत्येक जी स्पोरोजिनस जे टिश्यू मधली जे सेल आहे त्या कशासाठी कॅपेबल असतात? की त्यांच्यापासून मायक्रोस्पोर टेट्राड बनतो, तयार होतात. परायटल सेल अंडरगोज डिव्हिजन टू फॉर्म अँथर ऑल लेअर. परायटल सेलमध्ये हे जे प्रायमरी परायटल सेल आहे त्याच्यामध्ये अगेन डिव्हिजन होतं, सेल डिव्हिजन होतं आणि त्यांच्यापासून अँथरच्या ऑल लेअर तयार होतात. अँथर ऑल लेअर तयार होतात. द ऑल ऑफ मॅच्युअर अँथर कन्सिस्ट ऑफ 4 लेअर. जे मॅच्युअर अँथर असतो त्याच्यामध्ये आपल्याला 4 लेअर पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये 4 लेअर प्रेझेंट असतात. ते आपण पाहू कोणत्या असतात. इपिडर्मिस, एंडोथेसियम, मिडल लेअर अँड टॅपिटम असे 4 लेअर प्रेझेंट असतात मॅच्युअर अँथरमध्ये. इपिडर्मिस पहा, इट इज द आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर मेड अप ऑफ अ ट्युब्युलर फ्लॅटन सेल. म्हणजे त्यांच्यामध्ये ज्या ह्या ट्युब्युलर फ्लॅटन टाईपच्या सेल आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे कशाचं काम करतात? हे पहा, इथे दाखवलेले. ही ही इपिडर्मिस सेल आहे आणि ही ट्युब्युलर सेलपासून तयार झालेली ही आउटर मोस्ट कवरिंग आहे. आणि ती कशाचं काम करते? याचं फंक्शन काय? प्रोटेक्शन. टू प्रोव्हाइड प्रोटेक्शन. प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्याचं काम करते. नेक्स्ट आहे एंडोथेसियम. एक्झॅक्ट एपिडर्मिसच्या खालचे जे लेअर असते त्याला आपण काय म्हणतो? एंडोथेसियम. म्हणजे एपिडर्मिसच्या खाली प्रेझेंट असते. इज अ सब एपिडर्मल लेअर मेड अप ऑफ रेडियली इलॉंगेट सेल. एका इलॉंगेट सेलपासून तयार झालेली असते. विथ फायबरस थिकनिंग, थिक असते. इनर टू एंडोथेसियम इज मिडल लेअर मेड अप ऑफ थिन वॉल्ड सेल 1 to 2 लेअर. आणि एपिडर्मिस आणि एंडोथेसियमच्या मध्ये मिडल लेअर प्रेझेंट असतात आणि त्याच्या किती लेअर असतात? 2, 1 किंवा 2 लेअर असतात. विच मे डिसइंटिग्रेट इन मॅच्युअर अँथर. त्या इंटिग्रेट होतात मॅच्युअर अँथरमध्ये. टेपिटम. टेपिटम इज अ इनर मोस्ट न्यूट्रिटिव्ह लेअर ऑफ अँथरवॉल. अँथरवॉल मधली एक न्यूट्रिटिव्ह लेअर आहे जी की आतमध्ये प्रेझेंट असते. इट इमिडिएटली इन्क्लोजेस द स्पोरोजिनस टिश्यू. आणि त्या टेपिटम मध्ये कोणते टिश्यू प्रेझेंट असतात? तर स्पोरोजिनस टिश्यू प्रेझेंट असतात. त्याच टिश्यूला आपण मायक्रोस्पोर मध्ये सेल म्हणतो. हे पहा, लेअर ऑफ अँथर. ह्या डायग्राम थ्रू तुम्हाला सगळं कळेल की त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन वगैरे कसं होतं, किती वॉल प्रेझेंट आहेत, मग कोणत्या वॉलमध्ये सेल डिव्हिजन होऊन त्यांच्यापासून किती लेअर तयार होतात. लेअर ऑफ अँथर. आउटरमोस्ट लेअर एपिडर्मिस जी की प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्याचं काम करते. एक्झॅक्ट एपिडर्मिसच्या खाली हायपोडर्मल सेल प्रेझेंट असतात आणि अचोस्पोरियल सेल पण असतात. अचोस्पोरियल सेलचं डिव्हिजन होऊन, सेल डिवाइड होऊन त्यांच्यापासून 2 सेल तयार होतात, प्रायमरी पॅरायटल सेल आणि प्रायमरी स्पोरोजिनस सेल. अगेन प्रायमरी पॅरायटल सेल
divide into two cell, outer cell and inner cell. Outer cell again divide and to form endothelium, inner cell form outer middle layer. प्रायमरी स्पोरोजिनस सेलमध्ये पहा, प्रायमरी स्पोरोजिनस सेल पासून सेकंडरी स्पोरोजिनस टिश्यू तयार होतात आणि सेकंडरी स्पोरोजिनस टिश्यू पासून मायक्रोस्पोर मदर सेल तयार होतात. Microsporogenesis. Each microspore mother cell divide meiotically to form tetrad of haploid microspore pollen grain. म्हणजे प्रत्येक जो मायक्रोस्पोर मदर सेल आहेत त्या काय होतात, डिवाइड होतात, त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन होतं, मिओटिकली त्या डिवाइड करतात स्वतःला आणि त्यांच्यापासून 4 सेल तयार होतात. ज्या वेळेस एखाद्या सेलमध्ये मिओसिस होतं तेव्हा एका सेलच्या 4 सेल तयार होतात. इथं 4 सेल तयार झाल्यात म्हणून तिथं टेट्राइड बनलेले आहे, पण त्या चारही पण सेल कशा असतात, हॅप्लॉइड. त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, मायक्रोस्पोर म्हणतो किंवा पोलन ग्रेन. स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर आपल्याला तेच पाहिजे आहे, मायक्रोस्पोरचं स्ट्रक्चर कसं आहे. टिपिकल पोलन ग्रेन इज अ नॉन मोटाईल हॅप्लॉइड युनिसेल्युलर बॉडी विथ अ सिंगल न्यूक्लियस. हा पोलन ग्रेन कसा आहे, नॉन मोटाईल आहे. नॉन मोटाईल म्हणजे काय, जे की मुवमेंट करू शकत नाही, लोकोमोशन करू शकत नाही, अशा ह्याला काय म्हणतो आपण, नॉन मोटाईल म्हणतो. हॅप्लॉइड आहे, युनिसेल्युलर बॉडी विथ सिंगल न्यूक्लियस, युनिसेल्युलर आहे आणि त्याच्यामध्ये एक सिंगल न्यूक्लियस प्रेझेंट आहे. इट इज सराउंडेड बाय अ 2 लेयर वॉल कॉल्ड एज स्पोरोडम. हे त्याच्यामध्ये तो जो मायक्रोस्पोर आहे ते सराउंड 2 लेयर पासून बनलेला आहे, त्याला आपण काय म्हणतो, स्पोरोडम म्हणतो. द आउटर लेयर एक्झाइन इज अ थिक अँड मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स इज कॉल्ड एज अ स्पोरोपोलेन. आणि ही जी एक्झाइन आहे ती कशी आहे, ठीक आहे, स्पाइक लाईक स्ट्रक्चर आहे एक्झाइनचं आणि ती ठीक आहे. आणि कशापासून बनलेली, स्पोरोपोलेन या सबस्टन्स पासून. आणि तो सबस्टन्स कसा आहे, बायोडिग्रेडेबल आहे, जो की इझिली डिग्रेड होत नाही. असं आणखी कोणतंही एन्झाईम किंवा केमिकल बनलं नाही की जे ह्या सबस्टन्सला डिग्रेड करू शकेल, म्हणून त्याला काय म्हणतात, नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स. इट मे बी स्मूथ और विदिन अ स्कल्पचर्ड पॅटर्न, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्पेसिस. इट इज रेजिस्टंट to chemical. At some places exine is very thin, showing thin areas known as jugwort. पहा, ही एक्झाईन कशी ह्या ठिकाणी कशी दिसते, थिक दिसते, पण काही काही ठिकाणी ही कशी दिसते, थिन दिसते. ह्या ठिकाणी थिन दिसते, ह्या ठिकाणी थिन दिसते. तर हा जो थिन एरिया असतो त्यालाच आपण काय म्हणतो, जम्पवर असं म्हणतो. दीज आर मीन फॉर द growth of emerging pollen tube during germination of pollen grain. The inner wall layer intine consist of cellulose and pectin. मग ज्यावेळेस जर्मिनेशनच्या वेळेस पोलन जर्मिनेशनच्या वेळेस पोलन ग्रेनच्या जर्मिनेशनच्या वेळेस ह्या जम्पवर पासून काय होतं, एक पोलन ट्यूब जर्मिनेट होत असते, जी कशासाठी हेल्प करते, मेल गॅमेटला कॅरी करण्यासाठी, मेल गॅमेटला ओव्हरीपर्यंत पोहोचवण्यासाठी हेल्प करत असते पोलन ट्यूब. तर ह्याच जम्पवर पासून पोलन ट्यूबचं काय होतं, जर्मिनेशन होतं. आणि ही जी लेअर दिसते त्याला काय म्हणतो आपण, एंटाईन. आणि ती कशापासून बनलेली असते, सेल्युलोज अँड पेक्टिन या सबस्टन्स पासून बनलेली असते. म्हणजेच एंटाईन ही सेल्युलोज अँड पेक्टिन पासून बनलेली असते, तर एक्झाईन स्पोरोपोलेन या सबस्टन्स पासून बनलेली असते. हे पूर्ण झालं स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन, स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर. नेक्स्ट आहे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट कशी होते, पोलन ग्रेन मार्क्स द बिगिनिंग ऑफ मेल गॅमेटोफाइट. पोलन ग्रेन पासूनच मेल गॅमेटोफाइटची सुरुवात होते. इट अंडरगो फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन. ह्याच्यामध्ये काय होतं, हे जे पोलन ग्रेन आहे म्हणजे ह्या मेल गॅमेटोफाइटमध्ये, हे पोलन ग्रेनमध्ये काय होतं, पहिलं मायटोटिक डिव्हिजन होतं, फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन होतं. त्याच्यापासून टू प्रोड्यूस अ बिगर नेक व्हिजिटेटिव्ह सेल अँड स्मॉल थिन ओल्ड जनरेटिव्ह सेल. मग ह्या पोलन ग्रेनमध्ये फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन होऊन त्याच्यापासून 2 सेल तयार होतात आणि मायटोटिकली त्या सेल डिवाइड करतात. मायटोटिक म्हणजे एका सेलपासून 2 सेल तयार होतात मायटोटिक डिव्हिजन झाल्याच्या नंतर. मग ह्या एका सिंगल सेलपासून 2 सेल तयार झाल्या. ही जी लार्ज सेल आहे त्याला आपण काय म्हणतो, व्हिजिटेटिव्ह सेल. ही जी स्मॉल सेल आहे ह्याला काय म्हणतो आपण, जनरेटिव्ह सेल. आणि व्हिजिटेटिव्ह सेलमध्ये कसा असतो, हा एक सिंगल न्यूक्लियस प्रेझेंट आहे जो की इरेग्युलर आहे. द जनरेटिव्ह सेल फ्लोएट इन द सायटोप्लाझम ऑफ व्हिजिटेटिव्ह सेल. ही जी जनरेटिव्ह सेल आहे ती ह्या व्हिजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझम मध्ये फ्लोएट करते. द सेकंड मायटोटिक डिव्हिजन इज कन्सर्न विथ जनरेटिव्ह सेल ओनली, गिव्स राईज टू नॉन मोटाईल मेल गॅमेट.
नंतर ह्या जनरेटिव्ह सेलमध्ये सेकंड मायटोटिक डिव्हिजन होतं आणि ह्या सिंगल सेलपासून ह्या जनरेटिव्ह सेलपासून परत अगेन 2 सेल तयार होतात, 2 मेल गॅमेट तयार होतात. आणि ते मेल गॅमेट कसे असतात, नॉन मोटाईल असतात. द मायटोटिक डिव्हिजन ऑफ जनरेटिव्ह सेल टेक्स प्लेस आयदर इन पोलन ग्रेन or in the pollen tube. The pollen grain are shed from the anther at this two cell stage in most of angiosperm. काय angiosperm मध्ये म्हणजे मोस्ट angiosperm मध्ये 2 सेल स्टेजलाच अँथर काय होतो, हे पोलन ग्रेन काय होतं, अँथर वर जाऊन शेड करतो. फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हॉल्स ऑफ फ्लावर इज गायनोशियम. जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असतं फ्लावर मधलं त्याला आपण गायनोशियम म्हणतो, त्यालाच आपण पिस्टिल सुद्धा म्हणतो. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनोशियम. गायनोशियमचा एक सिंगल मेम्ब्रेन जो इंडिव्हिज्युअल मेंबर असतो त्याला आपण कार्पिल म्हणतो. कार्पिललाच मेगास्पोरोफिल पण म्हणतात. अ फ्लावर विथ मेनी फ्री कार्पिल इज कॉल्ड एज एपोकॉर्पस. ज्या फ्लावरमध्ये कार्पिल हे फ्री असतात त्याला आपण काय म्हणतो, एपोकॉर्पस म्हणतो. एक्झाम्पल मायकेलिया सांगितलेलं आहे. अ सिनकार्पस फ्लावर इज वन दॅट हॅज मेनी कार्पिल फ्यूज टुगेदर. सिनकार्पस फ्लावरमध्ये काय असतात, जे कार्पल असतात ते एकमेकांसोबत काय झालेले असतात, फ्यूज झालेले असतात. अशा फ्लावरला सिनकार्पस फ्लावर म्हणतात. एक्झाम्पल आहे ब्रिंजल. टिपिकल कार्पेल हा 3 पार्ट. टिपिकल कार्पेलमध्ये 3 पार्ट असतात, ओव्हरी, स्टाईल अँड स्टिग्मा. द नंबर ऑफ ओव्हरी इन द ओव्हरी व्हॅरीज. ओव्हलच्या नंबर नुसार ओव्हरीजचे टाईप पडलेले आहेत. ओव्हरी व्हॅरीज होतात. एक्झाम्पल पॅडी, व्हीट अँड मँगो आर युनि ओव्हुलेट. ज्याच्यामध्ये सिंगल ओव्हल प्रेझेंट असतो अशा ह्याला आपण काय म्हणतो, युनि ओव्हुलेट म्हणतो. वेअर ॲज टोमॅटो अँड लेडीज फिंगर आर मल्टी ओव्हुलेट. आपल्याला टोमॅटो आणि लेडीज फिंगरमध्ये मल्टी ओव्हुलेटेड स्ट्रक्चर पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त एकपेक्षा जास्त ओव्हल प्रेझेंट असतात. अशा ह्याला आपण काय म्हणतो, मल्टी ओव्हुलेट. नेक्स्ट पॉइंट आहे, मी ही स्लाइड तुम्हाला रिपीट करते, म्हणजे म्हणजे आणखी एकदा मी हे एक्सप्लेन करते तुम्हाला. हे पहा, हे पोलन ग्रेन आहे. पोलन ग्रेनमध्ये सेलचं डिव्हिजन होतं. फर्स्ट मिओटिक डिव्हिजन होतं, मग एका सेलपासून 2 सेल तयार होतात. ही आहे व्हिजिटेटिव्ह सेल, ही आहे जनरेटिव्ह सेल. जी लार्ज सेल आहे त्याला आपण व्हिजिटेटिव्ह सेल म्हणतो, जी स्मॉल सेल आहे त्याला जनरेटिव्ह सेल म्हणतो. व्हिजिटेटिव्ह सेलमध्ये इरेग्युलर टाईपचा न्यूक्लियस प्रेझेंट असतो आणि ही जनरेटिव्ह सेल ह्या व्हिजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझम मध्ये प्रोएट करते. नंतर परत सेकंड मायटोटिक जनरेटिव्ह सेलमध्ये होतो.